नमस्कार. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच NTAने नीट UG परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. आता ही परीक्षा रविवार 21 जून रोजी घेण्यात आली होती. पेपर फुटीच्या शक्यतेमुळे NTAने 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. अखेर आता नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. याआधी 3 मे रोजी ही परीक्षा देशातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये पार पडली होती. या परीक्षेसाठी तब्बल 4,400 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे 22,79,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की 12 मे रोजी पेपर फुटीबाबत माहिती मिळाल्यानंतर कोणत्याही चुकीच्या उमेदवाराची निवड होऊ नये यासाठी आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आमची शून्य सहनशीलतेची भूमिका आहे. तसेच विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या काही मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. नीट UG परीक्षेत आता 15 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. परीक्षा दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 5:15 संपेल. याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा शहर निवडण्याचा पर्यायही देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क परत करण्यात येणार असल्याची माहितीही शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. तर नीट UG परीक्षेची प्रवेशपत्रे 14 जूनपर्यंत उपलब्ध होणार आहेत. या मोठ्या अपडेटबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि शिक्षण क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.